Yes, okay. Thank you. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा, ऊर्जा प्रत्येक मराठी माणसाला सतत मिळत राहावी म्हणून तष्ट आणि कृष्णाई समाजसेवा संस्थेच्या वतीने पंचधातूंपासून शिववस्त्र साकारण्यात आले. हे शिववस्त्र लवकरच सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी जाणार आहे. हे ऐतिहासिक शिववस्त्र साकारून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये नोव्हेंबर महिन्यात एका खास प्रदर्शनात हे शिववस्त्र तेथील नागरिकांना पाहता येणार आहे. नमस्ते, माझं नाव तन्वी खरोटे आहे. मी एक मॉडेल ग्रूमर आहे आणि गेले 5 वर्ष मी थस्टच्या टीमसोबत असोसिएटेड आहे. सो दरवर्षी आपण लंडनला थस्टचं महाराष्ट्रीयन कलेक्शन घेऊन जातो आणि ह्यावर्षी पण आपण लंडन ड्रीम्स म्हणजेच एक रनवे शो पुटअप करणार आहोत लंडनमध्ये, जिथे जवळजवळ 30 मॉडेल्स थस्टचा पेहराव घालून वॉक करणार आहेत, आपली संस्कृती दाखवणार आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे की इंटरनॅशनली सगळ्यांनाच भारताचं कल्चर, फॅब्रिक, टेक्स्टाईल, मोटिव्ह, डिझाईन्स हे सगळ्यांना खूप आवडतं आणि बरेच जण प्रेरितही होतात. सो तशाचा हा एक प्रयत्न आहे की आपलं जी संस्कृती आहे ती इंटरनॅशनल नेण्याची. सो स्टे एक्सायटेड अँड ट्यून्ड, कारण की नोव्हेंबरमध्ये आपण हे पूर्ण लंडनला घेऊन जाणार आहोत. सो सगळेच फार उत्सुक आहेत. जसे की तुम्ही बघता की इथे महाराजांचा एक पेहराव त्यांनी क्रिएट केलेला आहे आणि हा खरंच एक खूप मोठी प्राऊड मोमेंट आहे आम्हा सगळ्यांसाठी. या पोशाखाचं प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सोने, चांदी, तांबे यासारख्या पंचधातूंचा वापर करण्यात आलाय. हे पंचधातू लोकांनी स्वखुशीने तष्टकडे सुपूर्द केले. त्यानंतर मशीन वर्क आणि हँडवर्क यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आला. यासाठी कारागीर, एम्ब्रॉयडरी कारागीर, टेलर आणि डिझायनर मिळून 35 जणांच्या टीमने 6 महिन्यात हा पोशाख तयार केलाय. हा पंचधातूंनी बनलेला एक इमोशनल त्याच्यामध्ये आपण फिलिंग्स टाकलेले आहेत बरेच त्याच्यामध्ये. तर पंचधातूंनी बनलेला आहे. चंदेरी फॅब्रिक यूज केलेलं आहे याच्यासाठी, प्युअर चंदेरी फॅब्रिक यूज केलं आहे. ज्याच्यामध्ये 35 जणांची टीम होती, ती 7 महिने त्याच्यावरती काम करत होती आणि हँडवर्क केलेलं आहे, मशीन वर्क केलेलं आहे, म्हणजे हाताची कामगिरी आहे त्याच्यामध्ये बरीच. आपण याच्यामध्ये बरीच माहिती गोळा केली होती की ते कशा पद्धतीचे त्यांचा ॲटिट्यूड असायचा, कशा पद्धतीचे त्यांचे गोष्टी असायच्या, त्यांचे पॅनल्स कशा पद्धतीचे असायचे, हे सगळ्या गोष्टींवरती आपण अभ्यास करून टप्प्याटप्प्याने हा ड्रेस बनवला. कन्सेप्ट याच्यामागे अशी आहे की शिववस्त्र बनवायचं मुख्य रिझन म्हणजे आपण जेव्हा महाराजांच्या प्रतिमा पाहतोय आणि महाराजांची चित्र पाहतोय, पण त्याला आपण हात लावू शकत नाही आहे. कुठल्याही चित्राला, कुठल्याही याला आपण हात लावू शकत नाही आहे. म्हणून हा कन्सेप्ट घेतला हाती की ज्याला आपण हात लावून पाहू शकतो, स्पर्श करून आपल्याला जाणवलं तरी पाहिजे. ज्याच्या मनात महाराज आहेत त्याला नक्की जाणवेल, म्हणून हा उपक्रम हाती घेतला. इंग्लंडमधील प्रदर्शनानंतर महाराष्ट्रात देखील शिवप्रेमी हा पोशाख पाहू शकणार आहेत. ते शिववस्त्र बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पंचधातूंचा उपयोग केला आहे. सोने, चांदी, तांबा, पितळ असं सगळ्या धातूंचा यूज करून आपण हे बनवलेलं आहे. साधारण 35 लोकांची टीम त्या ड्रेसवरती काम करत होती आणि त्याच्यामध्ये बरेच काही इमोशन्स दडलेले आहेत. त्याच्यावरती बराच स्टडी केलेला आहे आणि ह्या सगळ्या स्टडीमधून आम्ही हा